नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही म्हणी व त्यांचे अर्थ भाग 11 पाहणार आहोत. बाप तसा बेटा, जे गुण बापाच्या अंगी तेच गुण मुलाच्या अंगी असणार. बाप से बेटा सवाई, वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार. बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय. केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून प्रत्यक्ष कृती होत नाही. बाजारात तुरी, भटभटणीला मारी. उगाचच कल्पनेचा आधार घेऊन त्रास देणे, भांडण करणे. बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कसा म्हणेल. जवळच्या नातेवाईकाला मान न देणारा दुसऱ्यालाही मान देणार नाही. बुगड्या गेल्या पण भोके राहिले. उत्तम स्थिती गेली तरी तिच्या खुणा मागे शिल्लक राहतात. बहिऱ्यापुढे भाषण, आंधळ्यापुढे दर्पण, सर्व गोष्टी व्यर्थ होत. बायलीला तूप, आईला धूप, आईकडे दुर्लक्ष आणि बायकोचे लाड. बाजार भरण्यापूर्वी चोराची तयारी, काम सुरू होण्यापूर्वी फळाची आशा. 12 रेडे धुईन पण 1 शाळीग्राम नाही धुणार. चांगल्या कामाची आवड नाही पण वाईट कामासाठी नेहमी तयार. 12 बैली खटला अन ताल नाही पटला, एक ना धड भाराभर चिंध्या. 12 पिंपळावरचा मुजा, एका जागी स्थिर न राहणारा. 12 वर्ष तप केलं, गावोगावी पाप केलं, पाप पुण्याची वजाबाकी. बीज तसा अंकुर, जसे बी असेल तसाच अंकुर राहील. बाय भांबावली नि तेल कोदावली. माणूस जेव्हा भांबावतो तेव्हा तो वाटेल ते करीत असतो. बांध नाही शेताला, पीक न लागे हाताला. शेताला बांध घातले नसतील तर जमिनीची धूप होऊन पीक येणार नाही. बाहेर काटे, आत गोड साठे. वरून जो गृहस्थ कठोर दिसतो त्याचे मन मृदू असते. बुवा गयावळ, बाई चंद्रावळ, भिन्न प्रवृत्तीची पती पत्नी. बीबी आली उमरी, मिया चालला कबरी. बायको जवान होत आहे आणि नवरा म्हातारा होत आहे. भीत्यापाटी ब्रह्म राक्षस. आपण एखाद्या गोष्टीस घाबरत असलो तर ती आपणापुढे उभी राहते. भुकेला कोंडा, निजेला धोंडा. अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्यास माणूस तयार असतो. भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी. एखाद्याला आश्रय दिला तर त्याचा त्याने गैरवापर करण्यास सुरुवात करणे. भीड भिकेची बहीण. भिडेखातर आपण नकार देऊ शकलो नाही तर शेवटी भीक मागण्याची पाळी येते. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्या ठिकाणी खात्री ठेवावी त्या ठिकाणी निराशा पदरी पडते. भरल्या गाडीला चिपाडाचे ओझे नसते. मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होऊन जाते. भीक नको पण कुत्रा आवर. एखाद्याला मदत करावयाची नसेल तर करू नका, पण त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करू नका. भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही. भीक मागून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. भ्रमाचा भास अन हिंगाचा वास, शेवटी काहीच नसणे. भोळ्याचे देव 16. भोळ्या भाबड्या मनुष्याचा प्रत्येकावर विश्वास असतो. भुताच्या घरात सुताची वरात, सारख्याला सारखे भेटणे. भिंतीला कान असतात. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, ती केव्हा तरी माहीत होतेच. भिकाऱ्याच्या पोराला ओकारी फार, जो भिकेचे खातो त्याला मस्ती फार असते. भाजीसारखे परतावे आणि जगासारखे वर्तावे. जशी साधने असतील तशी कामे करावीत. भिवून वागे त्यास देव लागे. भीत्यापाटी ब्रह्मराक्षस.
भाड्याने घर नि खाली कर. ज्या गोष्टीवर आपली सत्ता नाही ती केव्हा आपल्या हातून जाईल हे सांगता येत नाही. भली आली हिताची काळ्या काळ्या दाताची, हिणकस स्वभावाची बाई. भलताच व्यापार केला तो अंगाशी आला. ज्या गोष्टीत आपल्याला काही समजत नाही त्या गोष्टीत ढवळाढवळ केली तर नुकसानच होते. भलताच मटके अन वटाने गिटके, आंबट शौकीन मनुष्य. भाताला तांदूळ नाही, पाण्याला उधाण नाही, कशाचा काही ठिकाणा नाही. भोळा ग बाई भोळा, सगळ्या पापाचा गोळा. दिसायला गरीब पण भारी व्यसनी. भरवशाची मोठ पाण्यात लोट. ज्याबद्दल पक्का विश्वास असेल त्यालाच काम सांगावे. भोग संपला पुरता लोटून घाली परुता. भोग संपल्याशिवाय अजिबात सुटका होत नाही. भुकेला म्हणते आता खाईन, द्यायला म्हणते मग जेवीन. गरजू माणूस आवश्यक वस्तूसाठी हात पसरवितो, पण ज्याला गरज नाही तो म्हणतो पुढे पाहू. भटजी बायको का कराना, तर भटजी म्हणतो बाई तुम्ही काव्हाना. ज्याला काही एखादी गोष्ट सुचवावी तर तोच आपल्याला करायला सांगतो. भट सांगेल ती अमावस्या, राजा म्हणेल ती दिशा. काही काम काही विशिष्ट लोकांच्या हातीच असते. भांडणाचे तोंड काळे, भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो. म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात, आपली माणसे नकोशी होत नाहीत. माकडाच्या हाती कोलीत, विघ्न संतोषी माणसाच्या हाती कारभार सोपविणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, दुर्घट किंवा जोखमीचे काम करण्यास कोणी धजावत नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, लहानपणीच माणसाच्या गुणदोषाची कल्पना येते. धन्यवाद.